हॅलो एव्हरीवन, MPSC माइंड मॅप्सवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ईच अँड एव्हरी वन. ओके, आजचा आपला टॉपिक आहे मायक्रो नोट्स. आता मायक्रो नोट्स म्हणजे काय? मायक्रो नोट्स म्हणजे अशा नोट्स ज्या फक्त शब्दात असतात, वाक्यात नसतात. आणि या नोट्स केव्हा बनतात? तर आपण जेव्हा फर्स्ट टाईम रीडिंग करतो तेव्हा बनतात का? नाही बनत. जेव्हा आपण सेकंड टाईम रीडिंग करतो तेव्हा बनतात का? बिलकुल नाही बनत. मग त्या कधी तयार होतात? त्या तयार होतात जेव्हा आपण रिव्हिजन करत असतो. आता आपल्या डोक्यात हा विचार येऊ शकतो ना, की आता आपण एक्झामच्या वेळी तर रिव्हिजन करतो आहे, एक्झाम झाले की झालं, मग काय गरज आहे? पण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही तर फक्त प्रिलिम एक्झाम आहे आणि हा सगळा सिलॅबस मेन्सलासुद्धा कॅरी फॉरवर्ड होतो. असं तर होत नाही की प्रिलिमला एक काहीतरी एक्स सिलॅबस आहे आणि मेन्ससाठी वाय सिलॅबस आहे, असं नाही आहे ना. सो त्यासाठी जेव्हा आपण प्रीसाठी रिव्हिजन करतो आहे, हे प्रीसाठी रिव्हिजन करताना जे काही पॉईंट्स आपल्याला किचकट वाटत आहे, त्या किचकट पॉईंट्ससाठी आपण मायक्रो नोट्स बनवू शकतो. त्या कशा बनवायच्या? समजा आपण एक कुठलाही टॉपिक घेतला की एखादा आयोग आहे आणि मग त्याचं आपल्याला काही डेट लक्षात राहत नाही आहे, किंवा समजा इलेक्शन कमिशन आपण घेतलं की इलेक्शन कमिशनचं 1989ला 3 कमिशनर झाले होते. मग त्यानंतर परत ते बरखास्त केलं आणि 1993पासून परत 3 कमिशनर झाले, हो की नाही? सो आता याच्यातले हे जे इथे 89ला कुठले 3 लोक होते, कुठले 2 ॲडिशनल कमिशनर्स होते, आणि 93ला कुठले 2 ॲडिशनल कमिशनर्स होते. जे 93ला जे 2 होते, गेल आणि कृष्णमूर्ती, ते तर आपल्याला लक्ष्मीकांतमध्ये दिलेले आहेत. पण जे 1989ला होते ते 2 कोण होते हे काही आपल्याला दिलेलं नाही. सो हा डेटा जो आहे की जो आपण रिव्हिजन करताना आपल्या लक्षात येतो की अरे हा डेटा इथे मिसिंग आहे, तो डेटा इथे मेन्शन नाही आहे. मग तो आपण नेटवरून सर्च करतो, आपण तो बुकमध्ये नोट करतो. पण आपण प्रत्येक सब्जेक्टसाठी जरी एक नोटबुक किंवा एक बुक कन्सिडर केलं तरी एक्झामच्या एक दिवस अगोदर आपल्याला खरंच एवढं रिवाईज करणं पॉसिबल आहे का? तर बिलकुल नाही. माणूस आहोत, ऑलरेडी 2-3 दिवसापासून एक असा माहोल झालेला असतो की काही अभ्यास होत नाही, काही नाही, एक्झामच्या 2 दिवस अगोदर. आणि त्यावेळी आपण एवढे 4-5 नोटबुक्स किंवा 4-5 बुक्स जवळ घेऊन आपला अभ्यास होऊ शकत नाही. सो त्यासाठी प्रिपेअर करायचे असतात मायक्रो नोट्स. मायक्रो नोट्स प्रत्येक टॉपिकच्या गरजेच्या आहेत का? तर ते आपल्यावर आहे. काही काही वेळा जसं मला स्वतःला सवय आहे की मी प्रत्येक टॉपिकची एक छोटीशी मायक्रो नोट करते, ती पण फायनल रिव्हिजन करताना. जसं आत्ता मी रिव्हिजन करते तर मग आत्ता मी एक छोटासा असा स्क्वेअर केला आणि मग त्याच्यामध्ये ते मायक्रो नोट्सचे जे पॉईंट्स आहेत ते मी लिहून घेतले. आता ती कशी बनवायची ते मी आता तुमच्यासोबत शेअर करते. पण फर्स्ट आपण समजून घेतलं की मायक्रो नोट्सची गरज का असते आणि त्या शब्दात असणं का गरजेचं आहे. कारण कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हटले, नॉट नेसेसरी फक्त MPSCs, पण कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हटलं तर त्यामध्ये जे काही डेटा असतो तो खूप वास्ट असतो. तिथे एक सब्जेक्ट नसतो, अनेक सब्जेक्ट्स असतात, अनेक पॉईंट ऑफ व्ह्यूज असतात. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी डील करताना, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात ठेवताना त्यांचं कुठेतरी मॅपिंग होणं गरजेचं असतं, त्यांची एकमेकांमध्ये लिंक असणं गरजेचं असतं. आणि यावेळी सॉरी आणि यावेळी जो काही थोडा किचकट डेटा असतो, त्या किचकट डेटाला कसं डील करायचं असं त्यासाठी असतात मायक्रो नोट्स. मग आता आपण एक टॉपिक घेतला, जसं अगोदर आपण बोललो तोच आपण टॉपिक कंटिन्यू करूया, इलेक्शन कमिशन. समजा आपल्याला इलेक्शन कमिशनच्या नोट्स बनवायच्या आहे. मग मी काय केलं, एक छोटासा स्क्वेअर बनवून घेतला, वरती लिहिलं इलेक्शन कमिशन. आता याच्यामध्ये ते पॉईंट्स आपले मेन्शन नाही केले तरी चालतील जे आपल्याला माहिती आहे की हे कधीपासून कधी फॉर्म झालं आणि मग त्याचे फर्स्ट कमिशनर कोण होते, मग महाराष्ट्राचे फर्स्ट कमिशनर कोण होते, महाराष्ट्राचं इलेक्शन कमिशन कधी फॉर्म झालं. हे जे पॉईंट्स आहेत हे जर आपल्याला वाटत असेल की फायनल डेला पण आपल्याला रिव्हिजन करायची गरज आहे तर ॲड करा, नाही तर नका करू, ओके नाही. पण जे काही किचकट पॉईंट्स आहे की जसं 1989ला जे 2 एक्स्ट्रा कमिशनर होते, ॲडिशनल कमिशनर्स होते, ते कोण होते? बरं, तो डेटा थोडासा किचकट आहे ना, मग तो डेटा मी इथे टाकते की 1989चे ॲडिशनल कमिशनर्स आणि मग त्यांची नावं इथे. किंवा महाराष्ट्राचे फर्स्ट कोण होते, मग महाराष्ट्राचे लेडी चेअरपर्सन कोण कोण होत्या, किंवा इंडियाच्या लेडी चेअरपर्सन कोणी होत्या का, असेल तर मग त्यांची नावं. जो काही असा फॅक्च्युअल डेटा आहे की जो आपण विसरू शकतो किंवा ज्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. किंवा अजून एक टॉपिक आपण घेऊया की महिला आयोग, विमेन्स कमिशन, ठीक आहे.
आता विमेन्स कमिशनचे जे काही चेअरपर्सन आहेत ते चेअरपर्सनमध्ये फर्स्ट नाव बऱ्यापैकी सगळ्यांच्या लक्षात असतं. सो आपण काय लिहिलं इथे की ते फॉर्म कधी झालं, त्याचं डेट काय आहे, त्याचा ॲक्ट कुठला आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे की स्टॅच्युटरी बॉडी आहे. आता मी ॲक्ट म्हटली आहे म्हणजे ती डेफिनेटली स्टॅच्युटरीज बॉडी असणार, हे आपण मेन्शन केलं. त्यानंतर मग आपण बघितलं की हां फर्स्ट चेअरपर्सन कोण होतं. बरं, ते नाव आता बऱ्यापैकी सगळ्यांच्याच लक्षात असतं. बरं, आता सध्याचं कोण आहे, रेखा शर्मा आहे का. बरं ठीक आहे, मग तो डेटा आपण बघितला. मग याच्या अगोदरचे कोण होते, ममता शर्मा होत्या का. मग ममता शर्मा अगोदर होत्या की रेखा शर्मा अगोदर होत्या. हे कन्फ्युजन इथेच होतं जेव्हा आपण फायनल एक्झामला जात असतो किंवा जेव्हा आपली फायनल रिव्हिजन चालू असते, त्याच वेळी या गोष्टींचं कन्फ्युजन होतं की पहिले ममता शर्मा होत्या की पहिले रेखा शर्मा, की आता रेखा शर्मा आहे की पहिल्या ममता शर्मा. ह्या ज्या सगळ्या गोष्टींचं कन्फ्युजन असतं, यासाठी बनवायच्या मायक्रो नोट्स. आणि मायक्रो नोट्स बनवताना ते पॉईंट्स मेन्शन करायचे ज्याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं. आणि हे करताना आपण आत्ताच करायचं असतं की जेव्हा आपण फायनल रिव्हिजन करतो आणि मग आपण आठवण्याचा प्रयत्न करतो की अरे ही गोष्ट माझ्या लक्षात येत नाही आहे किंवा ही गोष्ट मी परत परत विसरते. सो त्या गोष्टींसाठी एक छोटीशी नोटबुक करायची. एक त्यासाठी पण मी अजून एक स्ट्रॅटेजी, मला माहीत नाही माझ्या बाबतीत वर्क करते की बाकी सगळ्यांच्या बाबतीत पण मी एक ही स्ट्रॅटेजी शेअर करते. आवडली तर तुम्ही पुढे शेअर करा, तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करून बघा. मी स्वतः काय करते की रिव्हिजनसाठी एक छोटीशी नोटबुक घेते नवीन, किंवा एक जर कोरी नोटबुक घेतली आणि त्याच्यामध्ये पार्टिशन केले. किती पार्टिशन केले, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, साधारण हे जे आपले 5-6 सब्जेक्ट्स आहेत एवढ्यांचे पार्टिशन केले. प्रत्येक पार्टिशनला मी दिले पेजेस 40 किंवा 50. ठीक आहे, 40 किंवा 50 पेजेस पर सब्जेक्ट. आणि याच्यामध्ये काय डेटा असेल, एकच नोटबुक, सिंगल नोटबुक असेल ज्याच्यामध्ये 40 किंवा 50 पेजेस पर सब्जेक्ट असेल. सगळे सब्जेक्ट्स एका नोटबुकमध्ये कवर असतील. आता 40 पेजेसचं आपण कन्सिडर केले तर मग ही किती बुक, 200 पेजेसची एक नोटबुक होते जी असेल आपली रिव्हिजन बुक. रिव्हिजन बुक म्हणून असेल ही 200 पेजेसची नोटबुक, ज्याच्यामध्ये पर सब्जेक्ट डिवाईड केलेले आहेत 40 पेजेस. आणि या 40 पेजेसमध्ये काय डेटा असेल तर तो डेटा असेल आपला मायक्रो नोट्सचा डेटा, की ज्याच्यामध्ये आपण असा छोटासा स्क्वेअर केला, त्या स्क्वेअरमध्ये डिटेल्स लिहिल्या, एक सर्कल केला त्याच्यामध्ये डिटेल्स लिहिल्या, हार्ट शेप करा त्याच्यामध्ये डिटेल्स लिहा, ट्रायंगल करा त्याच्यामध्ये डिटेल्स लिहा. जे काही वाटतं आहे, जसं काही वाटतं आहे आपल्या आवडीनुसार, आपल्या सोयीनुसार. कधी नुसतं असं छान काहीतरी स्केच पेनने डिझाईन केली आणि त्याच्यामध्ये डेटा लिहिला, वॉटेवर. पण याने फायदा काय होईल की आपण जे फायनल डेला एक्झामच्या 2 दिवस अगोदर जेव्हा डोकं सुन्न पडलेलं असतं, हँग झालेलं असतं, आपण पुरते अगदी सरळ शब्दात, मॉडर्न शब्दात जर म्हटलं ना की आपलं डोकं हँग झालेलं असतं. सो त्यावेळी आपण काय करायचं की ही जी आपली रिव्हिजन करताना जे काही आपण मायक्रो नोट्स काढलेल्या होत्या, बस तेवढी एक 200 पेजेसची नोटबुक रिवाईज करायची आणि थोडंसं सम्स, रिझनिंग अँड मॅथ्स जे आहे ते सगळं बघून घ्यायचं. झालं. म्हणजे जो काही डेटा आपल्या लक्षात राहत नव्हता तो आपण मायक्रो नोट्समध्ये नोट केलेला असल्यामुळे तो डेटा फायनल डेला पण आपला रिवाईज होतो आहे. आणि त्यासाठी मायक्रो नोट्स खूप गरजेच्या आहेत. सो फ्रेंड्स, आज ही एक नवीन छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.